हे पोहे, पोळ्यांचे पोहे केलेत का खडकांचे पोहे केलेत? केवढे दगड आहेत यात? ते पोहे मी नाही केलेत, सानिकाने केले. सॉरी बेबू, ते काय ना, मला दगडात आणि शेंगदाण्यांमधला डिफरन्स कळत नाही ना. दोन्ही एकाच रंगाचे दिसतात ना. घ्या, नाही करायचंय मला असला नाश्ता. काय चाललंय? सतत नुसत्या त्या पालेभाज्याच खातोय मी. सकाळी पण तेच, दुपारी पण तेच, रात्री पण तेच. अरे जरा नॉनव्हेज बनवा ना, नॉनव्हेज. या घरात मांसाहार बनत नाही. मग बनवा, कारण मला एकदा तरी नॉनव्हेज लागतं. मिळणार नाही. इथे जे बनतं ते खावं लागेल. बघितलं सानू, तुझे वडील सतत माझा असा अपमान करतात. सासरे, माझं ऑलरेडी डोकं खराब आहे. तुम्ही जरा शांत बसा. तू काय धमकी देतोयस मला? अहो अहो, तुम्ही थोडं शांत होता का? हा, हे बघ कार्तिक, मी तुला दुसरं काहीतरी करून देते. मला एक 10 मिनिटं दे, ठीक आहे? जाऊ दे ना बेबू, या लोकांना ना आपल्याबद्दल कधीच काही वाटणार नाही. या लोकांना ना नयन जिजूंसारखे लोक आवडतात. आणि मग नंतर काय, कोर्टात जायची वेळ येते. चल चल ना. अहो, तुम्ही नका ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्हाला माहिती ना त्यांचा स्वभाव कसा आहे. आपल्याला हॉस्पिटलला जायचंय, ते काम महत्वाचं आहे. हा, चला. कधी एकदा ही दीपू बरी होईल आणि घरी येईल असं झालंय. कसं आहे, दीपू घरात असले की घरातलं वातावरण कसं प्रसन्न असतं. इंद्रा, अरे काय हे? लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ, तू काही खाल्लं प्यायलं नाहीयेस. काल सुद्धा जेवला नाहीयेस तू. नाही, असं काहीच नाही आई. मी ऍक्च्युली काल रात्री बाहेरूनच खाऊन आलो होतो. तुला सांगायचं राहिलं. कसं आहे माहिती ना इंद्रा, आपल्याला जी गोष्ट येत नाही ना, ती करण्याच्या भानगडीत नाही पडायचं. तुला नाही येत खोटं बोलता. का खोटं बोलतोयस? इंद्रा, हे बघ, मला मान्य आहे तुला खूप त्रास होतोय, पण स्वतःकडे सुद्धा लक्ष नको का द्यायला? बघ काय अवस्था करून घेतलीस ती. बर, ठीक आहे, मग आपण एक काम करूया का? तू 2 दिवस आराम कर, मी जाते ना हवं तर हॉस्पिटलमध्ये. नाही, नको, मला करमणार नाही आहे. इंद्रा, आई प्लीज, असू दे ना. बर, ठीक आहे, पण थोडं तरी खाऊन घे. बरं झालं सर तू आलास. तू पण खाऊन घे, मी प्लेट घेऊन येते तुझी. आणि जरा त्याला पण खायला लाव. इंदिरा, बँकेत चल. तू यार, मी सांगितलंय ना, दीपिका मॅडम बऱ्या होऊन बँकेत परत येत नाही तोपर्यंत मी नाही जाऊ शकणार बँकेत. इंदिरा, जर आज आपण बँकेत नाही गेलो ना
तर दीपिका मॅडम पुन्हा बँकेत कधीच येऊ शकणार नाहीत. म्हणजे तो हरामखोर सोनटक्के दीपिका मॅडमच्या जागेवर ना नवीन भरती करायला सुरुवात करतोय. इंद्रा, दीपिका मॅडमच्या सगळ्या आठवणी पुसल्या जाणार यार आज. 100% आज खपलाच. इंद्रा इंद्रा इंद्रा, अरे काय, कुठे चाललात अचानक? ते ऑफिस मध्ये अर्जंट काम आलंय ना, म्हणून जावं लागतंय. असं कसं आलं पण अर्जंट काम? आज हिशोब होणार. ते ऑडिट सुरू आहे ना, त्यामुळे सीए वगैरे आलेत. आम्ही येतो ना परत ढोकळा खायला. हा, आलो. काही भाषा. दीपू, ए दीपू बाळा, कधी येणार आहेस ग घरी? आम्हाला करमत नाही तुझ्याशिवाय. डोळे उघड ना, बघ आई बाबा तुला भेटायला आले. उघड ना डोळे. दीदी पण आली आहे. तर 2 मिनिटात तू घरी चल ना. अहो, आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊयात का दीपूला? काही उपयोग नाही आता. मग यावर काही इलाजच नाहीये. अहो, ही दीदी कुठे राहिली? दीदी खाली गेले दीपूचे काही पेपर्स घ्यायला. येईल. हे मी नवीन औषधं लिहिली आहेत. जुनी बंद करून 1 तासाने ही नवीन सुरू करायची. ठीक आहे? ठीक आहे डॉक्टर. आमची दीपू कधी येईल हो कोमातून बाहेर? सॉरी मॅडम, त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्याकडे. कालच मी मिस्टर देशपांडेंना सांगितलं की पेशंट कधी कोमातनं बाहेर येईल हे आमच्या हातात नसतं, आणि पेशंट कधी कोमातनं बाहेर येईल कधीच सांगता येत नाही. सॉरी, मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे, पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. कधी काही तासातच पेशंट कोमातनं बाहेर येतो, तर कधी काही महिने लागतात, आणि काही केसेस अशा असतात की पेशंट कोमातनं बाहेर यायला 20 ते 25 वर्ष सुद्धा लागलेली आहेत. एनिवे, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. अहो, काय करायचं आता? मी तर आता सगळं परमेश्वराच्या स्वाधीन केलंय. तो बघेल आता काय करायचं ते. इंद्रा आणि दीपिकाच्या जीवावर ज्या मुडत होतीस ना, आता काय करणार आहेस? बोल ना, आता काय करणार आहेस? माझी हुंड पाडली, मला चपलीने मारलं,
माझ्या तोंडाला काळा फासला आणि तू बघत राहिलीस बघत राहिलीस. तू आता काही कर, मी तुला घाबरणार नाही. मी एक हाक मारली ना, तू लोक धावत येतील. अगं शलाका, एवढा छळ केलास माझा, अजून पोट नाही भरलं तुझं? हा? शालू, ऐक ना. शलाका मनोहर देशपांडे नाव आहे माझं, कळलं? अगं शलाका, माझ्या अंगाला हात सोड, माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. आणि आता कोर्टात आपला घटस्फोट होईल तेव्हा होईल, पण माझ्यासाठी हे नातं कधीच संपलंय. अगं मुक्त करते मी स्वतःला या बंधनातून. अगं शलाका, हे सगळं त्या इंद्रामुळे होत आहे. इंद्रा, तुझी आता वाट लावणार बघ. मी जेलमध्ये जाईन तेव्हा जाईन, पण त्याआधी तुझा काटा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ओ गणपत काका, अहो हात लवकर लवकर चालवा ना, पटपट काम करा हो. अहो देशपांडे बाईंच्या जागी उद्या त्यांच्या डेस्कवर नवीन स्टाफ येणार आहे, त्यामुळे त्यांना त्रास नको. देशपांडे बाईंचं सगळं सामान उचला आणि त्या घरी पाठवून त्यांच्या. आणि त्यांना बँकेतून काढून टाकले असा निरोप द्या त्यांच्या घरी. अहो सोनटके साहेब, त्यांना बरी होऊन येऊ तर दे. ओ तुम्ही तुमचं काम करा ना, आम्हाला कशाला शिकवताय? हा चला काम करा लवकर. ही घ्या, ही बाटली पण भरा. फायदा कुंटे मॅडम, तुमची ती नात येणार होती बँकेत, ती कधी येणार? सर तिचं नाव डॉली आहे आणि ती माझी नात नाही, माझी भाची आहे. मला वाटलं तुम्ही तिच्या आजी आहात. सर काय हो, काय येणार कधी तुमची पुतणी? सर पुतणी नाही, भाची. तेच ते हो. उद्या सकाळी येणार आहे. पण सर तिला अवघड प्रश्न विचारू नका हा प्लीज. कोणते मॅडम, इंटरव्ह्यू वगैरे फारच असतो, तुम्हाला माहिती आहे ना. आता देशपांडे बाईंच्या जागी तुमची भाची कन्फर्म बँकेत नोकरीला लागणार हे नक्की. सर सर पण त्या इंद्राचं काय, त्याला चालेल का हे सगळं? गंमत आहे. सर ही टाळ्या वाजवायची वेळ आहे का? हा? सर कोण आहेत हे दोघं? कसे कुंटे मॅडम, इंद्रा आहे ना इंद्रा, त्याला कळलं ना की देशपांडे बाईंच्या जागी तुमची भाची इथे जॉईन होणार आहे म्हणून, मग तो चिडणार, इथे बँकेतून राडा करणार, माझ्याशी मारामारी करणार. माझ्या रक्षाबंधनासाठी येतो. रक्षाबंधन? चुकलं काहीतरी. हा, माझ्या रक्षणासाठी हे 2 बॉडीगार्ड आणलेत. सर भारी आहात तुम्ही. कसे माहिती कोणते मॅडम, इंद्रा आहे ना इंद्रा, त्या इंद्राला कळलं ना की आपण त्याला घाबरतोय. हे असे असे माना केलं ना की त्याला बरोबर कळतं की आपण त्याला घाबरलोय. मग तो जास्त माच करायला लागतो, अजून राडे करायला लागतं. ठीक आहे, आता देशपांडे बाईच बँकेत नाही म्हणल्यावर तो इथं कशाला येतोय मारायला? मरायला नाही, इंद्रा मारायला येतो.
घाबरायचं नाही बाउन्सर आहेत मागं बघताय काय तुम्ही बघताय काय मारा ना त्याला मारा. अजून 2-4 मागवायला पाहिजे होते ना. असले 10 मच्छर मागवलेस तरी मला काय होणार नाही 100%. असले 10 मच्छर मागवलेस तरी मला काय होणार नाही 100%. सगळ्यांनी आता नीट लक्ष देऊन ऐका. मी पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय. दीपिका मॅडम बँकेत परत येणार म्हणजे येणारच. मॅडम आत्ता कोमात आहेत पण त्या बऱ्या होऊन परत येणार. अहो पण इंद्राजी दीपिका म्हणजे देशपांडे बाई बँकेत नसल्यामुळे काम अडते हो बँकेचं. दीपिका मॅडमचं जे काही पेंडिंग काम आहे आणि जे काही पुढचं काम असणार आहे मॅडम बँकेत परत येईपर्यंत ते काम इंद्रा स्वतः करणार. बापरे. 24 तास लागो की 48 तास इंद्रा हे सगळं काम करणार. सगळ्यांनी एक गोष्ट डोक्यात फिट करा. दीपिका मॅडमचं नाव ह्या बँकेतून कोणीच मिटवू शकत नाही आणि हा इंद्रा असताना तर नाहीच नाही. 100% परत जर असा वागलाच ना तर ह्या बँकेला आग लावेल हा इंद्रा आणि मग तीच राख तुझ्या घशात घालेल हा इंद्रा. नाही नको दीपिका मॅडमच्या डेस्कवर कोणी बसणार नाही गॅरंटेड. अरे मी 100% दीपिका मॅडमच्या डेस्कवर कोणी बसणार नाही. डोक्यात शिरू दे. हा तू कुठे पळतोयस? आता इंद्राने दीपिका मॅडमचा डेस्क सील केला. आता इंद्रा तुला सील करणार आहे. शांत उभा राहायचं. दीपिका मॅडमची वाकडं म्हणजे इंद्राशी वाकडं आणि इंद्राशी वाकडं म्हणजे तुटणार तंगड. नको इंद्राजी प्लीज प्लीज असं करू नका. मारू नका. ती खूप लागते हो. हो लागते. चल ये मग उभा राहा. मीनाक्षी मॅडम तुम्ही पण मध्ये या. नाही आता इंद्रा तुमच्या दोघांचा एकत्र सत्कार करणार आहे. या शाल श्रीफळ आणलंय. सगळं मिळणार. ये मध्ये ये.
चला एका पायावर उभा राहा. अहो कसं शक्य आहे ते एका पायावर शाळेची आठवण. 100%. हो मी मगाचपासून तुम्ही सांगितल्यापासून उभाच आहे एका पायावर. हा हे बघा. आता दिवसभर हा पाय जमिनीला टेकला नाही पाहिजे, आणि जर का टेकला ना तर पुन्हा हा पाय जमिनीवर कधीच टेकणार. अरे बापरे. नाही नाही पाय जमिनीवर लागणार नाही गॅरंटी.